श्री स्वामी समर्थ. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे. तर सकाळची देवपूजा वगैरे आटपून झालेली आहे आणि आज आहे शुक्रवार. श्रावण महिन्यातला हा दुसरा आय थिंक शुक्रवार असावा. तर आज नागनरसोबालाही ह्याची हरळी आणि आघाड्याची माळ घालायची आहे. तर शॉपमध्ये जायचं आहे. इकडं फ्रेशनअप झालेली आहे. घरातली सगळी कामं आटपून वगैरे ड्रेस चेंज केलेला आहे आणि निघालेली आहे शॉपमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, कारण की आजचा ब्लॉग आहे स्पेशल डिमांडवर. सगळ्यांना आवडणारा व्हिडिओ आहे, कारण की हा आहे साडी कलेक्शनचा व्हिडिओ. तर पाहू शकता माझ्याकडं काठपदर साडीमध्ये एवढं कलेक्शन आहे. जेवढ्या सिलेक्टेड साड्या आहेत तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत, कारण की खूप जास्त व्हिडिओ मोठा होईल त्यामुळं. तर न्यू ट्रेंडिंगमध्ये कोणत्या साड्या आहेत माझ्याकडच्या, तर त्या या व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे. तर चला पाहूयात कोणत्या साड्या आहेत माझ्याकडे. ॲक्च्युली ना काही कारणास्तव गाव बंद होतं, तर मग म्हटलं चला कपाट आवरूयात. कपाट आवडताना म्हटलं चला तुमच्यासंग कलेक्शन तरी शेअर करूयात. तर ही सगळ्यात पहिली ही साडी आहे, साऊथ इंडियनची साडी आहे. कलर खूप फ्रेश होता ह्याचा आणि वटपौर्णिमेसाठी खास घेतलेली. आम्ही दोघी मैत्रिणींनी सेम साडी घेतलेली, फक्त कलर कॉम्बिनेशन दोघींचा वेगळा होता. ह्याची काठ खूप मोठी होती, त्याच्यामुळं फार आवडलेली ही साडी. तर पोपटी कलर माझ्याकडे एकही नव्हता, त्याच्यामुळं हा कलर मी घेतलेला आणि हा कलर मला खूप छान दिसतो आणि वेटलेस आहे. अजिबात ह्याचं वेट नाही आहे, जड नाही आहे साडी, एकदम हलकी फुलकी आहे. आणि मला ब्लाऊजला अजिबात डिझाईन वगैरे जास्त करायला आवडत नाही. स्लीव्जला आवडते, मग स्लीव्जला मी फक्त असं थोडंसं हे करायला लावलेलं आणि एकदम प्लेन गळा होता आणि नॉड होती. नॉडही मला आवडत नाही, पण एखाद्या ब्लाऊजला आहे नॉड माझ्या. आणि कोपऱ्यापर्यंत स्लीव शिवले होते. तसेच मला बाही छान दिसते, त्याच्यामुळं मग मी तशातला शिवला होता. नेक्स्ट साडी होती ही चॉकलेटी कलरची साडी, जी की संक्रांतीला घेतली होती मागच्या वेळेस. या साडीवरचा फोटो मी इकडं कोपऱ्यामध्ये लावलेला आहे. एकदम कलर खुलून दिसत होता आणि घ्यायला गेलेलो काळ्या कलरची साडी, पण काळा रंग त्या संक्रांतीला घालायचा नव्हता, त्यामुळं ही साडी पसंत केलेली होती. आणि माझ्याकडं चॉकलेटी किंवा कॉफी कलरमध्ये एकही साडी नव्हती आणि जेव्हा दाखवल्या मला ही साडी आवडलेली. आणि ही साडी मोरचांमधली आहे. वेटलेस आहे आणि खूप सुंदर दिसते. हेवी नाही आहे अजिबात आणि नेसायलाही पटकन नेसली जाते. आणि ह्याचं मटेरियल म्हणाल तर ह्याचं मटेरियल शालू टाईपमध्ये आहे. साडी जरा ही छान होती, त्याच्यामुळे थोडंसं ह्याला ब्लाऊजला स्लीव्जला मी अशी फुल तयार केलं होतं आणि हे पायपिंगची जी लेस होती ती लावलेली आहे, पाहू शकता. तर ब्लाऊजही खूप सुंदर शिवलेला आहे. तसं तर मी स्वतः ब्लाऊज स्टिच करत नाही, पण बाहेर देते आणि जसं मला पाहिजे तसं स्टिच करून घेते, कारण की मला जास्त डिझायनर वगैरे आवडत नाही. तर नेक्स्ट ही साडी होती. ह्याचा ब्लाऊज ॲक्च्युली माझ्या बहिणीकडं आहे आणि ही साडी मला खूप आवडते, कारण की ही माझ्या मम्मीने दिवाळीसाठी मला साडी घेतलेली. बड्डे पण त्याच दिवशी होता आणि दिवाळीला भाऊबीजेला मी घरी गेले तेव्हा ही साडी घेतलेली. जवळपास 4 ते 5 वर्ष झालेले आहेत त्या साडीला आणि माझ्याकडून ही साडी अजिबात म्हणजे एकदा का दोनदाच फक्त घालणे झालेलं आहे. खूप सुंदर साडी आहे ही. नेक्स्ट ही साडी आहे, जी की आत्ताच घेतलेली आहे वटपौर्णिमेला. आणि ह्या आम्ही 3 साड्या घेतलेल्या आहेत एकसारख्या. ह्या आम्हाला 1700 रुपयाला पडलेल्या आहेत. एकदम सॉफ्ट कापड आहे आणि ह्याची डिझाईनही खूप छान आहे. कलरही खूप सुंदर आहे, पिस्ता कलर आणि गोल्डन कलर. तर 3 साड्या कोणासाठी, तर एक मोठ्या ताईंनी घेतली, एक बारक्या ताईंनी घेतली आणि एक मी घेतली. दोघी ताई उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्या, आम्ही तुळशीबागेत गेलेलो. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला होताच, पण त्यावेळेस साडी घेतलेली मी तुम्हाला दाखवली नव्हती. तर ती ही साडी आहे. तर ताईंनी ग्रे कलरची घेतली आहे बारक्या ताईंनी, मी पिस्ता कलरची घेतली आणि मोठ्या ताईंनी आबोली कलरची घेतलेली आहे. खूप सुंदर साडी आहे. आणि हा ब्लाऊज जो स्टिच केलेला आहे तो फक्त एका दिवसामध्ये 5 ते 6 तासामध्ये स्टिच करून घेतलेला आहे.
आणि एकदम सिम्पलमध्ये प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे आणि असं स्लीव्ज आहे त्याच्या. सगळ्यात आत्ता सध्याची तर फेवरेट साडी माझी हीच आहे, कारण की ह्याचा कलरही माझ्यावर खूप सुंदर दिसतोय. अगोदर मी तुम्हाला इथे फोटोमध्ये दाखवलंच होतं. तर नेक्स्ट ही साडी आहे चंद्रकोर पैठणी, जी की गौरांसाठी घेतलेली मी. 2 घेतलेल्या, एक मोरपंखी कलरमध्ये होती, मोरपंखी आणि गुलाबीचं कॉम्बिनेशन होतं. नेक्स्ट ही साडी होती पिवळा आणि मोरपंखीचं कॉम्बिनेशन होतं. तर मग ही साडी मला आवडलेली, तर मग मी ही ठेवलेली. तर ह्याच्यावरती मी ब्लाऊज स्टिच केला नव्हता, कारण की मला वर्कचा ब्लाऊज घ्यायचा होता. तर सेम मोरपंखीमध्ये मी हा वर्कचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, जे की मिशोवरून ऑर्डर केला होता आणि दिवाळीला मी ही साडी वेअर केली होती. हा पण कलर माझ्यावरती खूप सुंदर दिसतो, पिवळा आहे आणि मोरपंखीचं कॉम्बिनेशन आहे, खूप छान आहे. नेक्स्ट ही साडी आहे, लग्न होतं घरामध्ये, तर त्या ओकेजनला ही साडी घेतलेली. एकदम दिसायला शालूच दिसतोय आणि कमी कॉस्टमध्ये पडलेली आहे ही साडी. तर आमच्या चौघींच्या साड्या ह्या सेम आहेत, दोघी नंदेंच्या, आईंची आणि माझी. तर फक्त कलर चेंज आहेत. आईंची पोपटी आहे, माझं हा कलर आहे, बारक्या ताईंची लाल आहे आणि मोठ्या ताईंची ऑरेंज कलरची आहे. तर खूप सुंदर साडी होती ही आणि खूप जणांना आवडते आणि नेसली पण आहे बऱ्याच जणांनी. तर ह्या साडीवरचे फोटोज माझ्याकडे आत्ता नाही आहेत, पण ही साडी खूप दिसायला छान दिसते. ह्या साडीला पण जवळपास 5 वर्ष झालेली आहेत, पण नव्याला जशीला तशी साडी दिसते अजूनही. आणि माझ्याकडून फक्त एकदा का दोनदाच घालून झालेली आहे ही साडी. एकदा फोटोशूटसाठी घातली होती आणि एकदा संक्रांतीसाठी का कशासाठी घातली होती. तर ही साडी आहे बाई पण भारीची साडी आहे आणि माझ्या आत्ते बहिणीने मला माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतरनं भेट केली होती. आमच्या इकडे ओटी भरतात ऑपरेशन झाल्यानंतर, तर तिनं माझ्यासाठी ही साडी आणली होती. ही पण साडी मला खूप आवडते, कारण की एकदम सॉफ्ट आहे, चापून चुपून बसते आणि हलकी आहे. नेक्स्ट आहे ही हिरवी साडी, जी की मी गेल्या वर्षी गौरांना माझ्या स्वतःसाठी वेअर करायला घेतलेली. तर ह्याच्यावर हत्ती आहेत आणि हिरवा कलर आहे. हिरवा कलर माझ्याकडं नव्हता, त्याच्यामुळे मी ग्रीन कलरची ही साडी घेतलेली आहे. ह्याला चॉकलेटी कलरचं बॉर्डर आहे आणि ब्लाऊज मी ह्याच्यावरचं स्टिच केलेलं नाही आहे, कारण की रेड कलरचे ब्लाऊज माझ्याकडं भरपूर होते, त्याच्यामुळे फक्त पिको फॉल वगैरे केला होता. तर ही पण साडी एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे, चापून बसते. तर नेक्स्ट आहे ही साडी. ही साडी आहे ना, घरामध्ये लग्न निघालं होतं आणि हे साडीचा त्यावेळेस खूप ट्रेंड होता. जवळपास 6 वर्ष झाले असतील ह्या साडीला. तर अगोदरती मी ही साडी गौऱ्यांना नेसवली आणि त्यानंतर मग मी घातलेली होती, कारण की ही साडी मी ऑनलाईन घेतलेली होती. तर अशा माझ्या काठापदराच्या साड्या होत्या. कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट आणखी साड्या आहेत माझ्याकडं, त्या पाहायला तुम्हाला आवडतील की नाही तेही कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.